वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। नवापूर शहरातील इस्लामपुरा परिसरातील पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत। नवापूर शहरातील इस्लामपुरा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुराच्या गंभीर समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत। लोकनेते भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या पुढाकारातून प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली आहे। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह इस्लामपुरा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळ्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले। इस्लामपुरा हा सखल भाग असल्यामुळे दरवर्षी पावसाचे पाणी वस्तीत शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान होते। या पार्श्वभूमीवर लोकनेते भरत गावित यांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते। या पाहणी दौऱ्यात उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, नगरसेवक नावेद शहा, मनोहर गावित उपस्थित होते। तसेच तहसीलदार दत्तात्रय जाधव, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते व कर्मचारी सहभागी झाले होते। या बैठकीदरम्यान महामार्गाच्या कामामुळे पावसाच्या निचऱ्यास अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले। यावर तातडीने उपाययोजना करून पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी आवश्यक तांत्रिक बदल करण्यावर भर देण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की इस्लामपुरा परिसरातील नागरिकांना दरवर्षी पुरामुळे होणारे नुकसान आता सहन केले जाणार नाही। प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वय साधून तातडीने प्रभावी निचरा व्यवस्था कार्यान्वित करावी। लोकनेते भरत गावित यांच्या संकल्पनेतून शहराचा सर्वांगीण विकास होत असून नागरिकांना सुरक्षित व भीतीमुक्त वातावरण देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे। या ठोस निर्णयामुळे इस्लामपुरा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दरवर्षी उद्भवणाऱ्या पुराच्या समस्येवर कायमस्वरूपी समाधान मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले, नवापूर। नवापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा जो जातो आहे त्याच्यालगत इस्लामपुरा, प्रभाकर कॉलनी आणि आदर्श नगरमधून जे पावसाचं पाणी, सांडपाणी येत असतं त्याच्यामुळे या भागातील ज्या रहिवाशांच्या समस्या आहेत आपण प्रत्येकाने बघितलेल्या आहेत। पावसाळ्यात किती हाल होतात, अवकाळी पाऊस असो की पावसाळ्याचा पाऊस असो, खूप त्रास सहन केलेला आहे। आम्ही नगरपालिका, माननीय नवापूर तालुक्याचे तहसीलदार आदरणीय जाधव सर, नवापूर तालुक्याचे PI आदरणीय पाटील सर, CO साहेब पाटील सर, नगरपालिकेची सर्व टीम आज इथं जागेवर आलो। राष्ट्रीय महामार्गाचे जे अभियंता आहेत माले साहेब आणि या संबंधित काम करणारे जे चौधरी यांना जागेवर बोलवून सर्व जागेचा सर्वे करून यापुढे येणारे पाऊस कितीही असो पण पाण्यामुळे रहिवाशांना जो समस्या, जो त्रास होतोय तो होणार नाही, त्यासाठी काय उपाययोजना करता येईल। जी गटार आहे, ड्रेनेज, ती जास्तीत जास्त 5 मीटरची आम्ही सांगितलेली होती। ऑलरेडी 2 पाईप आहेतच, त्याला लागून आणखी 2.30 अशी मीटरची गटार आणि जी भूसंपादन केलेली जागा आहे तिलाही वॉल कंपाऊंड करून जर भविष्यात पाणी नाहीच मावलं तर त्याच्यावरही उपाययोजना करता येण्यासाठी आम्ही आज जागेवर येऊन योग्य ती पाणी केली। आणि या वार्ड क्रमांकाचे नगरसेवक नावेदबाई, फारुखबाई, आपला मनोहर दादा, सर्व नगरसेवक नरूभाऊ, आम्ही सर्वांनी एकमताने मंजुरी दिलेली आहे की काम करा लवकरात लवकर, जेणेकरून आता अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रात कुठं ना कुठं पडतच आहे। आपल्या नवापूर शहरातही पडला तर ती समस्या उद्भवू नये म्हणून आजपासूनच कामाला आम्ही त्यांना होकार दिलेला आहे आणि लवकरात लवकर काम पूर्ण करून तिच्या रहिवाशांच्या समस्या आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केलो आहे। आणि त्यांना मी एकच विनंती करेल की ते काम 100 वर्षापर्यंत तुटणार नाही, फुटणार नाही, त्याच्यातून पाणी जाईल। आणि नागरिकांनाही विनंती करेल की या ड्रेनेजमध्ये, गटारमध्ये गाडी, कचरा कुणीही टाकू नये, जेणेकरून पाणी हे सर्व मार्गे जात जाईल आणि काम चांगल्या क्वालिटीचे करावं ही सर्वांना विनंती करतो। नवापूर शहरामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचे व्रत मी आमचे नेते भरत भाऊ यांनी घेतलेलं आहे आणि त्या लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय। त्याची सुरुवात या नगरपालिकेच्या अंतर्गत असलेला महामार्ग याच्या जशा साईड पट्ट्यांचं काम केलं तसंच गटारीचंही करतोय आणि त्यासाठी आमचं प्रशासनाला विनंती आहे की वेळोवेळी आम्ही तुम्हाला हाक दिले तर तुम्ही नक्कीच धावून येतात, तसेच वेळोवेळी धावून या आणि आमच्या या नगरपालिकेच्या पूर्ण सर्व टीमला सहकार्य करा हीच विनंती। धन्यवाद।